काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। संसद भवनातील नेत्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात, भेटीमुळे चर्चांना उधाण। माणिकराव कोकाटे आणि बिनखात्याचे मंत्री, कोकाटेंकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग खातं हे अजित पवारांकडे सोपवलं, राज्यपालांनी केला आदेश जारी। कोकाटे यांच्या राजीनाम्यावर उद्या हायकोर्टातील सुनावणीनंतर घेणार निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली माहिती। अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, नांदेडमधील प्रचार सभेत बोलताना अमोल मिटकरींचा दावा, दादांकडे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असल्याचा उल्लेख। माणिकराव कोकाटे हिट विकेट, कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली, कोकाटेंना वाचवण्याकरता सरकारचे प्रयत्न, संजय राऊतांची जरी टीका। मुंबई महानगरपालिकेकरता एकनाथ शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार, संजय राऊतांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। भाजपनं दिला काँग्रेसला धक्का, प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल कलाटे भाजपच्या वाटेवर, कलाटेंसह एकूण 22 जणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता, एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या, अजित पवारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सूचना, सूत्रांची माहिती। शिल्पकलेतील भीष्माचार्य हरपला, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन, वयाच्या 151व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। तिच्या जागा वाटप फॉर्म्युल्याकरता चर्चेची दुसरी फेरी पार पडतीये। आजच्या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय जागांबाबत चर्चा होणार आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी गैरहजर आहेत। भाजपकडून आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर, तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, मुरली देवरा आणि शीतल म्हात्रे हे चौघे उपस्थित आहेत। मागच्या वेळेला पहिली फेरी झाली तेव्हा भाजपचे तिघे आणि शिवसेनेचे चौघे उपस्थित होते। आज दोन्ही पक्षांकडून 4-4 जण या बैठकीला उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं अनुपस्थिती दर्शवलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। राहुल, दुसरी फेरी असं बोललं जात होतं की पहिल्या फेरीमध्ये खूप साऱ्या जागांसंदर्भात निर्णय झालेला आहे, आता काहीच जागा उरल्या आहेत आणि वॉर्डनिहाय चर्चा आज होईल असंही कळतंय, काय सांगाल? अगदी सुवर्ण, एकंदरीत बघितलं तर मुंबईतल्या प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या यापूर्वी जागा या ज्यांच्या नगरसेवकांच्या होत्या त्या जागा आणि शिवसेनेच्या स्वतःच्या जागा या त्यांच्याकडेच राहणार हे जरी आधी पहिल्याच बैठकीत स्पष्ट झालं असलं तरी आता दुसऱ्या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय कुठल्या पक्षाची कुठे किती ताकद आहे आणि त्यानुसारच त्यांना या सीटचा कशा पद्धतीनं वाटप करता येईल हे देखील बोललं जाते। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस जरी वारंवार कुठे ना कुठे या सगळ्या बैठकीमध्ये सामील होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकी असतील किंवा वेगळी टीम देण्याचा प्रयत्न करत असतील तरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा या संपूर्ण बैठकांपासून दूर ठेवण्यात आलंय। याचाच अर्थ भाजप आणि शिवसेना हीच मुंबई महानगरपालिकेत निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। वॉर्डनिहाय जागा घेतल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपची ताकद होती, ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, मराठी बहुल भाग असेल, जातीपातीची गणितं असतील, या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी जिंकून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट हाच एकमेव फॉर्म्युला ठेवत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जिंकून येण्याची आहे त्यानुसार आज दिवसभरात वॉर्डनिहाय जागांची छाननी केली जाणार आहे। नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फोल ठरणार आहे। विधान परिषदेमध्ये आता काँग्रेस पक्षाचे केवळ 7च आमदार आहेत, त्यामुळे भाजपनं एका दगडात 2 पक्षी मारले आहेत आणि राजकीय दृष्ट्या काँग्रेस विरोधी बाकावरही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे। सतेज पाटील यांच्या नावाची यापूर्वीच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाकरता चर्चा सुरू होती। सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे
ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे, त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत. येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे. त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजेंडा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं. आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणाले, ताई तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू. आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं, अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा अनेक वर्षाचा या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे. म्हणजे राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, त्यांनी प्रज्ञाताईंनाही नेहमी त्या दिल्लीला आल्या की वेळ द्यायचे. त्यांच्या म्हणजे ह्याही घरात त्या अनेक वेळा आलेल्या आहेत. आमच्या कुटुंबातले लोक आहेत. नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर चिंतन काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळे समजावून सांगणार का, ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरची चर्चा करू. आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. तर संसद भवनामध्ये ही भेट झाली असल्याचं कळत आहे. त्याची काही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, प्रियंका आज संसद भवनामध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा तास सुरू होता, त्या प्रियंका गांधींनी थेट आरोप केला होता नितीन गडकरी यांना यांच्यावरती की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. मी गेला 5 महिन्यापासून वेळ मागत आहे. पण असं असताना त्यावरती उत्तर देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की माझे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे असतात. मी संसदेच्या बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये सर्व खासदार मंत्री सर्व येऊन मला भेटतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही. आणि अशा यानंतर तात्काळ प्रियंका गांधी ह्या संसद भवनामध्ये असलेल्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आला आणि त्यांची भेट घेतली. त्यांचे काही लोकसभा मतदारसंघातील कामे होते, त्या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाली, महत्वाची बातमी आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर प्रियंका गांधी या नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये येऊन भेटून गेल्या. हे या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. निश्चितच प्रशांत, दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक देखील झालेली आहे. नेमकं काय चर्चा झाली आहे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रियंका गांधी यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे. नेमकी काय या दोघांमध्ये चर्चा झाली आहे, यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रशांत नक्कीच चर्चा होत असेल? बरोबर आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि खास करून काँग्रेस यामध्ये जे नेहमी वाद आणि विरोधाचं वातावरण पाहायला मिळतं सभागृहामध्ये, त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने प्रियंका गांधी यांचं स्वागत करण्यात आलं. आणि आज आपल्याला माहित असेल की नितीन गडकरी यांनी त्यांना तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, नवीन प्रकारचे पदार्थ, ते देखील चाललेले आहेत. याचा अर्थ असा होतो की जो एक प्रकारचा सामंजस्य मैत्रीपूर्ण संबंध खासदार आणि मंत्र्यांमध्ये असावा तो जपण्याचा प्रयत्न गडकरी यांनी केला. पण महत्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांनी आपले म्हणणं याच्यावर मांडलं. जे सभागृहात वाद निर्माण झाला तर तो वाद पूर्ण करण्याचा आणि त्यातून एक प्रकारे सामाजिक आणि सोबतच मैत्रीपूर्ण याचा परिचय करण्याचा प्रयत्न नितीन गडकरी यांनी करून दिलेला आहे. अगदी धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट झाली आहे. यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना मात्र उधाण आलंय. दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि
या भेटीच्या आधी संसदेमध्ये प्रियंका गांधी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे वेळ मागितल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींकडून मिळाली आहे। तर त्यानंतर नितीन गडकरी यांनी सांगितलं की मी सगळ्यांनाच वेळ देतो, सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी वेळ देतोच आहे। त्यानंतर प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांची भेट झाल्याचे दृश्य आपण बघतोय। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना नक्कीच उधाण आलंय। तर आपल्या विभागातील काही कामं घेऊन प्रियंका गांधी या नितीन गडकरी यांना भेटलेल्या आहेत। त्या कामांसंदर्भातच त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। पण या संदर्भात सविस्तर नेमकी काय चर्चा झाली आहे याची माहिती अजून यायची आहे। या संदर्भात आपण बोलूया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी। केशवजी, न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। आपण दृश्य बघतोय की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट झाली आहे। केशवजी, आवाज येतोय माझा? तर केशवजींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण दृश्य बघतोय स्क्रीनवर, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट झालेली आहे। त्यांच्या काही कामानिमित्त ही भेट झाल्याचं कळतंय। संसदेत देखील त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे वेळ मागितला होता आणि त्यानंतर ही भेट झाल्याचं चित्र दिसून येत आहे। तर कामानिमित्त ही भेट झाल्याचं कळतंय। आपल्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली त्यानुसार आपल्या विभागातील काही कामं घेऊन, आपल्या मतदारसंघातील काही कामं घेऊन नितीन गडकरी यांच्याकडे प्रियंका गांधी या गेलेल्या होत्या आणि त्या संदर्भातच ही सगळी चर्चा झाल्याचं कळतंय। तर दिल्लीमधील संसद भवनामध्ये ही भेट झाली। पण आता नितीन गडकरी आणि प्रियंका गांधी यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले। वेगवेगळ्या चर्चा या निमित्ताने होत आहेत। आपण पुन्हा जाऊयात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे। केशवजी, दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे, खरं तर कामानिमित्त ही भेट झाल्याचं कळतंय, आपली प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की मुळामध्ये प्रियंका गांधी या लोकसभेच्या खासदार आहेत, एका लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे जर समजा लोकसभेतल्या खासदाराच्या कामाच्या संदर्भात जर त्याने कुठली भेट घेतली असेल तर आपण त्या पद्धतीने या भेटीकडे बघितलं पाहिजे। आणि नितीन गडकरी अत्यंत लोकप्रिय मंत्री आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या खात्यांचं जे काम, रस्त्याचं काम जे महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे, ते विरोधी पक्षातल्या खासदारांनी सुद्धा त्यांच्या कामाचं, रस्त्याच्या कामाचं कौतुक केलं। खूप वेगाने रस्त्याचं काम ते करत आहेत। जर तशाच एखाद्या प्रकल्पाबद्दल, रस्त्याचं किंवा अन्य कुठलं त्यांच्या मतदारसंघातलं काम जे माननीय नितीन गडकरी यांच्याशी संबंधित खात्याचं असेल, त्या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी त्या गेल्या असतील असं मला असं वाटतं। कारण ते केरळमधले खासदार आहेत, त्यामुळे त्या अर्थाने ते भेटायला ते गेले असतील। अगदीच। पण केशवजी, यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। नाही, मला असं वाटतं राजकीय चर्चांना उधाण्याचं काहीच कारण नाही। कारण असं आहे की हे दोन विरोधी पक्षाचे खासदार म्हणजे काही शत्रूच नसतो एकमेकांशी, की त्यामुळे काहीतरी त्या प्रत्येक भेटीमध्ये काहीतरी वेगळ्या अर्थाचा काढावा। असं आहे की राजकीय पक्षांचे खासदार हे जरी वेगळ्या पक्षांचे असले, त्यांच्यामधली वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी विकासाचे जे प्रश्न असतात त्या संदर्भात जर ते काही एकमेकांना भेटले आणि ते तर सगळ्यांसमोर भेटतात, त्यामध्ये असं काही विषयच नाही त्यामध्ये। त्यामुळे याच्यामधून वेगळे अर्थ किंवा वातावरण तापलंय असं काहीच करण्याची गरज नाही। मतदारसंघातल्या एखाद्या कामासंदर्भात एखादे खासदार जर गडकरी साहेबांना भेटत असतील तर आपण आपल्या महाराष्ट्रातले अनेक खासदार, मग ते भलेही विरोधी पक्षातले, आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल, ते नियमितपणे गडकरी साहेबांना भेटतात। गडकरी साहेबही त्यातलं पक्षीय मतभेद न बाळगता विकासाची भूमिका ठेवून सगळ्यांचं काम करायचा प्रयत्न करतात। त्यामुळे तशा अर्थाने या भेटीकडे बघितलं पाहिजे। बरं, धन्यवाद केशवजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आताच आपण दृश्य बघितले की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट झाली आहे, आपली प्रतिक्रिया? असं आहे की ते केंद्रीय मंत्री आहेत आणि त्या वायनाडच्या खासदार आहेत, बरोबर। त्यामुळे मंत्र्यांकडे आपल्या मतदारसंघातलं काम घेऊन जाणे हे स्वाभाविक आहे। नितीन गडकरी किती वेळा
आमच्याकडे आलेले आहेत जेव्हा आमचं सरकार होतं. नरेंद्र मोदी आलेले आहेत स्वतः. शरद पवार साहेब असताना नरेंद्र मोदी किती वेळा तिथे गेले गुजरातसाठी मदत घ्यायला. तर ही जी आहे हे सरकार आहे आणि विरोधी पक्ष हे सरकारचाच एक भाग असतो विरोधी पक्ष म्हणून. तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती मोठा पूर आला होता, डिव्हेस्टेशन झालं त्या वायनाडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर. आणि तिथे राहुलजी आणि प्रियंकाजी गेलेले आपण पाहिलं असेल. त्यावेळी त्यांनी मदत मागण्यासाठी पत्र लिहिलेले आहेत. मला वाटतं ही खूप स्वाभाविक आणि साधारण मीटिंग आहे जी मतदारसंघातल्या कामांसाठी आहे. निश्चितच. अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.